नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मार्कडवाडी येथे सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शनिवार दिनांक 29/8/2026 ते शनिवार दिनांक 5/9/2026 या दरम्यान श्री क्षेत्र वशा मारुती मंदिर, हनुमान नगर, गोरेवस्ती, मार्कडवाडी, तालुका माळशिरस येथे करण्यात आले आहे। या सप्ताहाचे यंदाचे 25वे वर्ष आहे। या सप्ताहाचा दैनंदिन कार्यक्रम पहाटे 4 ते 5 काकडा आरती, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 10 ते 11 गाथा भजन, दुपारी 12 ते 3 जेवण व विश्रांती, दुपारी 4 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन जेवण, त्यानंतर रात्री 9 ते 11 कीर्तन व 11 ते 2 जागर असं असणार आहे। यावेळी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण शहाजी महाराज वाघमोडे आणि हरिभक्त परायण दत्तात्रय लक्ष्मण गायकवाड हे आहेत, तर गायनाचार्य हरिभक्त परायण पांडुरंग महाराज जाधव आणि हरिभक्त परायण बालाजी महाराज इंगोले हे आहेत, तर मृदुंगमणी हरिभक्त परायण संतोष महाराज वाबळे हिंगोली हे आहेत। यावेळी हरिपाठ व कीर्तन साथ हरिभक्त परायण शहाजी वाघमोडे, भीमराव दडस, बाबू आदरट, जगन्नाथ गोरे, हरिभक्त परायण सुभाष गायकवाड आणि दत्तात्रय मार्कड यांची असणार आहे, तर वीणा पहारेकरी सामुदायिक वीणा पहारेकरी व पंचक्रोशी हनुमान नगर हे आहेत, तर काकडा हरिभक्त परायण जगन्नाथ गोरे, बाबू आदरट आणि सोपान मार्कड हे करणार आहेत। तसेच चौकदार म्हणून हरिभक्त परायण आनंदा जगन्नाथ गोरे आणि हरिभक्त परायण नारायण सुतार हे काम पाहणार आहेत। तसेच ग्रंथपूजन, वीणापूजन, दीप प्रज्वलन, पारायण प्रारंभ उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे। शनिवार दिनांक 29/8/2026 रोजी हरिभक्त परायण निलेश महाराज होळ लोणंद यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे, तर या दिवशी दुपारचे अन्नदान श्री मारुती दडस यांच्या वतीने होणार आहे, तर सायंकाळचे अन्नदान शिवाजी बोराटे आणि शंकर राऊत यांच्या वतीने करण्यात येणार आहे। तसेच या दिवशी चेंडेवाडी मार्कडवाडी यांचा हरिजागर असणार आहे। रविवार दिनांक 30/8/2026 रोजी हरिभक्त परायण संतोष महाराज कांबळे इंदापूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या दिवशी दुपारचे अन्नदान दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने करण्यात येणार आहे, तर सायंकाळचे अन्नदान यशवंत बोराटे यांच्या वतीने करण्यात येणार आहे। तसेच हरिजागर हनुमान नगर पंचक्रोशी भजनी यांच्या असणार आहे। सोमवार दिनांक 31/8/2026 रोजी हरिभक्त परायण संतोष महाराज वाबळे हिंगोली यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे, तर या दिवशी सकाळचे अन्नदान नामदेव राऊत व संजय राऊत यांच्या वतीने करण्यात येणार आहे, तर सायंकाळचे अन्नदान मच्छिंद्र गायकवाड आणि नाना राऊत यांच्या वतीने करण्यात येणार आहे। या दिवशी तामशीतवाडी 50 फाटा यांचे हरिजागर असणार आहे, तर याच दिवशी सायंकाळी 9:30 ते 12 भारुडकार हरिभक्त परायण सावता केशव फुले संसर यांचा भारुडाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे। मंगळवार दिनांक 1/9/2026 रोजी हरिभक्त परायण कुमारी पूर्वाताई गायकवाड पिरळे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या दिवशी दुपारचे अन्नदान विठ्ठल दडस आणि सायंकाळचे अन्नदान संजय चव्हाण आणि महादेव लवटे यांच्या वतीने होणार आहे। या दिवशी हरिजागर नावडकर वस्ती, आदरट वस्ती यांच्या वतीने होणार आहे। बुधवार दिनांक 2/9/2026 रोजी हरिभक्त परायण कुमारी राजनंदिनीताई सुतार इंदापूर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे, तर या दिवशी दुपारचे अन्नदान पांडुरंग चोपडे आणि सायंकाळचे अन्नदान हनुमंत गोरे यांच्या वतीने होणार आहे, तर हरिजागर चाहूर वस्ती यांचा होणार आहे। तसेच या दिवशी प्रकाश गोरे व किसन गोरे यांच्या वतीने ज्योतसाठी नाश्ता होणार आहे। गुरुवार दिनांक 3/9/2026 रोजी हरिभक्त परायण वैभव महाराज सुरवसे पुरंदावडे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या दिवशी सकाळचे अन्नदान सोपान मारुती वाघमोडे आणि सायंकाळचे अन्नदान सावता गोरे यांच्या वतीने करण्यात येणार आहे, तर हरिजागर सदाशिवनगर खुळेवाडी यांचा असणार आहे। शुक्रवार दिनांक 4/9/2026 रोजी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कलांडे लासुर्णे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या दिवशी सकाळचे अन्नदान विठ्ठल बोराटे आणि तुकाराम बोराटे, तर सायंकाळचे अन्नदान जगू गोरे यांच्या वतीने करण्यात येणार आहे। या दिवशी नरेंद्र महाराज सेवा मंडळ फडतरी यांचे हरिजागर असणार आहे। शनिवार दिनांक 5/9/2026 रोजी हरिभक्त परायण नवनाथ महाराज लिमन भोर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे। या दिवशी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे आणि माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या दिवशी काल्याची पंगत दीपक गोरे, सचिन गोरे, नितीन राऊत, शशिकांत राऊत, रोहित राऊत, सुभाष मार्कड, मारुती बोराटे, ज्ञानदेव बोराटे, प्रवीण गोरे,
बापू खुळे, मल्हारी वाघमोडे, नाना तरटे, बळी पिसाळ, रुद्राक्ष शिंदे, दादा गोरे, योगेश चव्हाण, कैलास गायकवाड, पोपट पिसाळ, रामा पिसाळ, दीपक मोहिते, अशोक राऊत, ज्योतिराम खुळे, पोपट राऊत, अविनाश अवघडे, शिवाजी कोडलकर, दादा दडस, तानाजी दडस, सुभाष बोराटे, शिवाजी गोरे, रामा भुजबळ, मोहन चोपडे, संतोष बोराटे, हनुमंत बोराटे, नाना गोरे, धनाजी कांबळे, आप्पाजी गोरे, सचिन वाघुले, राजेंद्र पिसाळ, आदेश वाघमोडे, गणेश भुजबळ, प्रदीप चव्हाण, राजेंद्र बोराटे, संजय बोराटे, अनिल दडस, राजेंद्र शेळके, संजय पिसाळ, शंभू राजाराम जाधव, दाजीराम पिसाळ, भरतेश गोरे, युवराज मारकड, वैभव चोपडे, विजय आद्रड, कृष्णा बोराटे, आनंदा बोराटे, सचिन बोराटे, आप्पाजी भुजबळ, समाधान टेंबरे, सुनील दडस, गणेश मारकड, नितीन लवटे, जय हरी पालवे, सागर पालवे, सोहन हनुमंत धाईंचे, बापू मारकड, आप्पा मारकड, अविनाश कोडलकर, जयदीप वाघोले, अमर गोरे, विवांश राऊत, स्वप्नील गोरे, अमर गोरे, संग्राम चोपडे, युवराज दुर्योधन मारकड, संदीप भुजबळ, वैभव दडस, दत्तू वाघमोडे, हनुमंत राऊत, निखिल काळे, आदेश कोडलकर, विठ्ठल अर्जुन, प्रणव ढोबळे, लाला भुजबळ, चंदू तोरणे, सत्यवान भुजबळ, पोपट पालवे, विठ्ठल बर्गे, चैतन्य वाघमोडे, प्रीतम जोशी, आबासो बोराटे, अमित वाघमोडे, वसंत मोरे, चैतन्य बनकर, गणेश मारकड, राजाराम राऊत, वैभव तरटे, नाथा पिसाळ, प्रकाश भुजबळ आणि सत्यवान भुजबळ यांच्या वतीने असणार आहे. या सप्ताहासाठी प्रकाश गुणाबा गोरे यांनी 51,000 रुपये, विठ्ठल बाजी दडस यांनी 11,501 रुपये, मारुती भगवान गोरे यांनी 10,001 रुपये, सावताबापू गोरे यांनी 5,001 रुपये आणि हनुमंत राजाराम गोरे यांनी 5,001 रुपयांची देणगी दिली आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संयोजक आनंदा हरी बोराटे, मोबाईल नंबर 7875 74 65 94, पांडुरंग बापू चोपडे, मोबाईल नंबर 90 11 70 73 57, सुभाष दत्तात्रय गायकवाड, मोबाईल नंबर 99 75 27 99 53, किरण तुकाराम गोरे, मोबाईल नंबर 97 30 89 20 76 आणि पोपट नामदेव राऊत, मोबाईल नंबर 97 66 70 89 90 यांच्याशी संपर्क साधावा. या सप्ताहातील सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.